हॅलो फ्रेंड्स, सर्वात आधी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर आज आपण युनिक असं मेहंदी ट्युटोरियल बघणार आहोत। तर युनिकमध्ये आपण आज नेचरची मेहंदी पॅटर्न बघणार आहोत। तर नेचरची मेहंदी डिझाईनमध्ये तर लीव, वेली, पाने हे सगळे पॅटर्न आलेच। तर आपल्याला 4 लाईन सोडून घ्यायच्या आहेत समान अंतराच्या, त्यातील मधील 2 लाईन आपल्याला डार्क करून घ्यायच्या आहेत आणि त्याची बॉर्डर टाईप डिझाईन म्हणून आपण छोट्या वेलींची डिझाईन कव्हर करून घ्यायची आहे। खूप सुंदर अशा पद्धतीची इथं वेलीची डिझाईन तयार झाल्यानंतर पुढच्या लाईनला सुद्धा आपल्याला स्मॉल सर्कलची डिझाईन काढून घ्यायची आहे। बॅक साईडला नेचर टाईप मेहंदी खूप सुंदर अशा पद्धतीने दिसून येते। तुमचे जर आर्ट चांगलं असेल तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही नवनवीन नेचरचे मेहंदी ट्युटोरियल काढू शकता किंवा युनिक असे मेहंदी काढू शकता। इथं मी मेहंदीसाठी कोणतीही प्रॅक्टिस किंवा अगोदर पूर्वतयारी न करता मी डायरेक्ट मेहंदीचे शूट काढत आहे, त्यामुळे जसं येईल त्या पद्धतीने मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण इथं स्मॉल सर्कलची डिझाईन कव्हर झाल्यानंतर इथे एक थोडीशी फांदी टाईप डिझाईन मी काढलेली आहे। ते डिझाईन आउटलाईन करून आपल्याला डार्क करून घ्यायचे आहे आणि त्याच्या बाजूस 2-3 अशा पद्धतीचे पानांचे आकार काढून घ्यायचे आहेत। फांदीला पाने आहेत अशा पद्धतीने। मग खाली नंतर एक लाईन ओढून घेऊन एक डॉट देऊन तो नंतर डॉट आपल्याला डार्क करायचा आहे आणि एक छोटासा पिंजरा काढायचा आहे। तर पिंजऱ्याचा आकार तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आलेला आहे। पिंजऱ्याचे दार उघडे आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे आणि इथं सुंदर असे पोपटची डिझाईन आपण काढायची आहे। अगदी छोटेसे 2 पोपट काढायचे आहेत। तर इथं दुसरा पण पोपट आपण सेम पद्धतीने छोट्याशा आकारामध्ये काढून घेऊया। तर असं दाखवलं गेलेलं आहे नेचर मेहंदी डिझाईनमध्ये की फांदीला झुल्या टाईप पद्धतीने पिंजरा लटकत आहे, पिंजऱ्याचे दार उघडे आहे आणि 2 पोपट त्यातून उडून जात येत आहेत। अशा पद्धतीचं हे सिंपल असं मेहंदी ट्युटोरियल आहे। खूप सुंदर अशा पद्धतीचे नेचर मेहंदी डिझाईन इथे तयार होत आहे। फांदीला आपण वेलीचा आकार देऊन घेऊया। नॉर्मल एखाद दुसरे पान छोटे छोटे काढून आपण पूर्ण वेल फांद्याच्या खाली साईडला पडलेले आहे अशा पद्धतीने दाखवत आहोत। तर इथं ऊन पाऊस अशा पद्धतीचं सध्या वातावरण असल्यामुळे व्हिडिओचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे, तर त्यासाठी जरा क्षमा असावी। तर आता आपण फिंगरचं मेहंदी डिझाईन काढणार आहोत। तर फिंगरला सिंपल लाईन्स, थिक लाईन, थिन लाईन्स आणि स्मॉल सर्कल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईननी अगदी नाजूक पद्धतीने फिंगरची डिझाईन आपण कव्हर करून घेणार आहोत। पूर्ण 4 पोटांची डिझाईन कव्हर झाल्यानंतर खूप सुंदर असा लुक ह्या मेहंदीचा येणार आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये अगदी 5 मिनिटात तयार होणारे हे मेहंदी ट्युटोरियल तुम्हाला कसं वाटलं तर हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। चॅनलला जर नवीन असाल, मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी आणि युनिक अशा मेहंदी ट्युटोरियलसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा, तिकडे सुद्धा मेहंदीचे छोटे छोटे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर मराठी भाषेतील मेहंदीचे नॉलेजसुद्धा अपलोड आहे, तर नक्की बघा। आता इथं 3ऱ्या बोटावरची डिझाईन चालू आहे, तर तिथं थोडंसं वेलीचा आकार देऊन बाकीची डिझाईन पूर्ण बोटावरती कव्हर केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये इथं मेहंदीचं डिझाईन तयार होत आहे। नेचरच्या मेहंदी ट्युटोरियलमध्ये आपल्याला नेचरचे वेगवेगळे आकार, त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाने, फुले आणि पक्षी अशा पद्धतीचे सर्व ट्युटोरियल आपल्याला अगोदर येणे महत्त्वाचे आहे। त्यावेळेसच आपण ते हाताच्या पूर्ण डिझाईनमध्ये आपण बसवू शकतो। जर तुम्हाला ते प्रॉपर फिनिशिंग न येत असतील तर तुम्ही असल्या डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता आणि खूप सुंदर अशा पद्धतीमध्ये ह्या युनिक अशा मेहंदी दिसतात, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपली अंगठ्याची डिझाईन फक्त राहिलेली आहे। शेवटचा लुक तुम्ही बघा कशा पद्धतीने मेहंदीची डिझाईन इथं तयार झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये इथं अगदी 5 मिनिटामध्ये तयार झालेली ही मेहंदी ट्युटोरियल। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।